राफेल डील बदनवानी मामले में बीजेपी ने कांग्रेस पर सियासत करने का इल्जाम आयद किया है। राफेल मामले में कांग्रेस के एहतजाज के बाद बीजेपी ने वजाहत पेश की है। नांदेड़ में प्रेस कॉन्फ्रेंस में बीजेपी लीडरों ने कांग्रेस पर अहम मसले पर सियासत का इल्जाम लगाया। नांदेड़ के रेस्ट हाउस में बीजेपी लीडरों ने मीडिया के सामने कांग्रेस के इल्जामात को मुस्तरद करते हुए राफेल पर मोदी हुकूमत की ईमानदारी को उजागर किया। इन्होंने कहा कि कांग्रेस सिर्फ इस मसले पर सियासत कर रही है और बीजेपी को बदनाम कर रही है। चुकीच्या माहितीच्या आधारावरती जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा आणि लोकांच्या मनामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करून या सरकारबद्दल एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाकडून विरोधकाकडून होतो आहे। आणि अशा वेळेला एक जबाबदारी म्हणून आमचं कर्तव्य म्हणून त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे लोकांच्या समोर जाणं आवश्यक आहे। कारण आज संबंध देशातले लोक आमच्याबरोबर आहेत, आमच्यावरती प्रेम करतात, आमच्यावरती विश्वास आहे त्या लोकांचा आणि याचंच दुःख काँग्रेसला वाटतंय। आणि म्हणून आमच्यापासून कुठेतरी असं काही लोकांच्यामध्ये भ्रम निर्माण केला, चुकीची माहिती प्रस्तुत केली तर ते दूर जातील आणि त्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल या गैरसमजामध्ये काँग्रेस अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहे। काल जे जिल्हा कार्यालयासमोर काँग्रेसनी राफेलबद्दल आंदोलने केली त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। खरं म्हणजे देशाचे प्राईम मिनिस्टर असताना अशा प्रकारची शिवीगाळ करणे ही वैधानिक नाही आहे। यासाठी आम्ही नांदेड ग्रामीण व महानगरच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करावा असं मी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत।